कालीन कथा कुटीकन्न व सोन डाकू। भगवान बुद्धाचे एक शिष्य महाकात्यायन हे अत्यंत विद्वान होते। ते कुररघर येथे असताना त्यांचा शिष्य कुटीकन्न सोन याच्या बाबतीत घडलेली ही गोष्ट आहे। जेव्हा कुटीकन्न सोन स्थवीर भगवान बुद्धाचे दर्शन घेऊन कुररघर येथे आले त्यावेळी भगवान बुद्ध जेतवनामध्ये राहत होते। कुटीकन्न सोन हे भगवान बुद्धाचे दर्शन घेऊन त्यांच्या गावी कुररघर येथे आले तेव्हा त्यांच्या घरी त्यांची आई व काही दासी होत्या। त्यांची आई खूप श्रीमंत होती। तिच्या घरी मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती, सोने, नाणे व सर्व काही होते। तरीही तिचा पुत्र कुटीकन्न हा भिक्षू झाला होता व तो भदंत महाकात्यायन यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांच्या सहवासात राहत होता। स्थवीर कुटीकन्न सोन हे जेव्हा जेतवन येथे भगवान बुद्धाच्या दर्शनास गेले तेव्हा ते परत येताना आपल्या गावी कुररघर येथे आले। तेथे त्यांची श्रीमंत आई होती व ती ही धार्मिक वृत्तीची स्त्री होती। धम्मामध्ये आवड होती, परंतु पतीच्या माघारी तिच्यावर घराची व संपत्ती जबाबदारी होती। जेव्हा मुलगा कुटीकन्न घरी आला व परत जायला निघाला तेव्हा त्याच्या आईने विनंती केली की भगवान बुद्धाचा संदेश त्या गावच्या लोकांना सुद्धा सांगावा व एक दिवस मुक्काम करावा। त्यावेळी लोक भगवान बुद्धाला एवढे मानत असत की त्यांच्याकडे जाऊन आलेला, त्यांचे दर्शन घेतलेल्या माणसाला सुद्धा लोक सन्मान देत, त्यांचा उपदेश ऐकत। त्याप्रमाणे कुटीकन्न सोन हे भगवान बुद्धाचे दर्शन घेऊन आले होते व भिक्षूसुद्धा होते। त्यांच्या आईचाही आग्रह होता। त्या दिवशी संपूर्ण नगरात दवंडी देण्यात आली व प्रवचनाची जाहिरात झाली। रात्री एक सभा मंडप तयार केला व तेथील गावातील सर्व पुरुष जमले। त्या ठिकाणी प्रमुखाने कुटीकन्न सोन याची आई सुद्धा आली। तिने घर सांभाळण्यासाठी एका दासीला घरी ठेवले होते, कारण घरी बरीच धन संपत्ती होती व ती बाई संपूर्ण नगरात धनवान असल्यामुळे चोर डाकू अशा संधीची वाटच पाहत होते। संपूर्ण नगर प्रवचन ऐकण्यासाठी नगराच्या मधोमध जमले होते। गाव अगदी शांत झाले होते। लोक प्रवचनामध्ये तल्लीन झाले होते। अशा वेळी 1000 चोराचा ताफा त्या गावात शिरला व कुटीकन्न सोन यांच्या आईच्या घरी ते सर्व चोर डाकू आले व घराची तोडफोड करून घरात शिरले। चोराचा सरदार पहारा देत होता, कोणी बाहेरून येते का। तेवढ्यात एक दासी जी घर सांभाळण्यास ठेवली होती ती मागच्या दारातून पळाली। तसा चोराचा सरदार सुद्धा तिच्या मागेच धावला व ती कोठे जाते कोणास सांगतात हे पाहू लागला। ती सरळ त्या सभा मंडपात गेली व मालकीनबाईला तिने घाईतच सांगितले की आपल्या घरी चोर आले आहेत व ते सर्व सोने नाणे घेऊन जात आहे। हे त्या चोराच्या सरदाराने ऐकले व सावध झाला। आता पुढे काय प्रतिक्रिया होते ती पाहत राहिला। ती धावत आलेली दासी घर मालकिनींना भेटून सांगू लागली की आपल्या घरी खूप चोर आले, घराची तोडफोड करून सोने नाणे दागिने व संपत्ती चोरून नेत आहेत। त्यावेळी कुटीकन्न सोन हे जीवनावर प्रवचन देत होते। त्यांची आई ध्यानपूर्वक ऐकत होती, परंतु मध्येच ही दासी येऊन हा प्रकार सांगितला तेव्हा ती म्हणाली, नऊ दे त्यांना कचरा, मी इथे महत्त्वाचे प्रवचन ऐकत आहे। हे सोनं सोडून मी त्या कचऱ्यासाठी काळजी करत नाही। बरे घर मोकळे होते आणि मीही मोकळे होते। मीही येथील जीवनाचं सोडून त्या कचऱ्याची पर्वा करत नाही। तूही येथे बस व सोन्याच्या प्रवचनाचा लाभ घे। हे बोलणे तो चोराचा सरदार ध्यान देऊन ऐकत होता। ती दासी वेळोवेळी समजावून सांगत होती की आपले धन लुटले जात आहे, पण मालकीन हसत होती व तिला म्हणत होती, त्या चोरांना जे न्यायचे ते नेऊ दे, माझ्या ऐकण्यात अडथळा करू नका। हे बोलणे त्या चोराच्या सरदाराला आश्चर्यकारक वाटले। त्याला वाटले होते की ही आरडाओरड करून येथे जमलेल्या लोकांना सांगेल, मदत करा म्हणेन, कारण तिच्या सांगण्यावरून सर्व गावचे लोक आले असते। ती नगरात धनवान बाई होती, परंतु ती भगवान बुद्धाचा मौलिक उपदेश सोडायला तयार नव्हती। तो चोराचा सरदार हे ऐकून चकित झाला। त्याने जी अपेक्षा केली होती ती फोल ठरली व त्या धनिक महिलेच्या शब्दाने त्याच्या अंतःकरणात घर केले। तो जागृत झाला, त्यालाही सत्य काय ते कळले, त्याग कळला, धनाचे महत्त्व कळले व जीवनाचे महत्त्व सुद्धा कळले। पहिल्यांदा त्याने ऐकले व पाहिले की सोने व धनापेक्षाही येथे काहीतरी मौल्यवान आहे। त्यामुळेच ही बाई नेऊ दे कचरा असे म्हणते। नक्कीच तेथे काही आहे जे मौल्यवान आहे।
तो चोराचा सरदार परत आला. त्याला आता काही भीतीच नव्हती. परंतु ही गोष्ट त्याने आपल्या साथीदारांना सांगितली. तेही अवाक झाले, कारण त्यांनी जीवनात ही पहिलीच घटना ऐकली व पाहिली होती. करोडोची संपत्ती सोडून त्या बाईला दुसरी त्यापेक्षा भारी कोणती संपत्ती मिळाली होती, म्हणून तिने ही संपत्ती कवडी मोल समजली. त्या सर्वांना एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली की त्या बाईकडे अशी कोणती किमती सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान संपत्ती आहे, ज्यामुळे सोने जड जवाहीर तिला कचरा वाटतात. म्हणून ते सर्व चोर जेथे प्रवचन चालू होते तेथे आले व उपदेश ऐकण्यासाठी बसले. तेव्हा त्यांना जीवनातील तथ्य कळले व ते प्रवचन त्यांना अमृतासारखे वाटू लागले. तेवढ्याच वेळात त्यांना जीवनाचे तथ्य कळले. भगवान बुद्धाच्या उपदेशाचा प्रभाव जो कुटीकन्न सोन मार्फत दिला जात होता. उपदेश ऐकून सर्व चोर धन्य झाले. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यांनी सर्व उपदेश लक्षपूर्वक ऐकला व मौन ध्यान पाळले. उपदेश संपल्यावर त्यांनी सर्व चोरलेले धनाचे गाठोडे त्या उपासिकेला परत दिले व तिच्या चरणावर नतमस्तक झाले. तिला गुरु मानले. तिच्या पुत्राकडून प्रवर्जा देण्याची विनंती केली. ते सर्व 4 डाकू प्रवर्जित झाले व त्या धनिक महिलेला त्यांनी गुरु मानले. तात्पर्य: वाईट माणसे सुद्धा वाईट नसतात जोपर्यंत त्यांना योग्य गुरु भेटत नाही. सत्याचे मार्गदर्शन करणारा कोणी भेटत नाही तोपर्यंत ते अंधारात भटकत असतात. भौतिक धनाला धन समजून त्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात, परंतु खऱ्या संपत्तीपासून वंचित असतात. त्यांना जेव्हा घरी धम्मसंपदा कळते तेव्हा दुष्ट माणूसही परवृत्तीत होऊन सदाचारी बनतो, जसे ते चोर धम्म मार्गावर येऊन मुक्त झाले. साधू साधू साधू.